गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज सर्वप्रथम ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आज आपण बघूया डिवाइन टायमिंगमध्ये आपल्याला गायडेड मेसेज, एंजलिक मेसेज युनिवर्सचा, आपल्या इष्टदेवतांचा, एंजल्सचा काय असणार आहे. मदर नेचर, मदर युनिवर्स, आर्च एंजल, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स प्लीज गाईड करा. आज मॉर्निंग एनर्जीज, करंट एनर्जीज माझ्या व्ह्यूवर्सची काय आहे, तुमचा काय एंजलिक मेसेज आहे माझ्या व्ह्यूवर्ससाठी, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स, मेसेज सांगा. मेसेजेस आलेले आहेत. त्रास पाहूया आपण. सगळ्याच राशींसाठी हा मेसेज असतो. प्रॉमिनंटली बघूया कुठल्या राशींसाठी मेसेज आहे, गायडन्स आहे, कुठल्या राशींसाठी जर डिप्रेशन, टेन्शन असेल तर त्यासाठी मंत्र बघूया. रास पण आलेली आहे. कुंभरास, कुंभ म्हणजे ॲक्वेरियस. कुंभरास, खरंच कुठे डिप्रेशन, टेन्शनमध्ये असाल, कुठला बॅड फेस चालू असेल, तर भीती वाटत असेल तर ओम श्रीप्रदाय नमः, ओम श्रीप्रदाय नमःचा जाप कुंभरास म्हणजे ॲक्वेरियसने करायचा आहे. कुंभरास, ॲक्वेरियस रास तुमच्या लाईफमध्ये सध्या कुठला तरी मोठा टर्निंग पॉईंट येत आहे असं मला युनिवर्स एंजल सजेस्ट करत आहे. कुठल्या लाईफच्या फेजमध्ये कुंभरास, ॲक्वेरियस रास जर तुम्ही असाल तर अजिबात काळजी करू नका. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या इंट्युशन्सवर विश्वास ठेवा, इष्टदेवतांवर विश्वास ठेवा. जे काय तुमच्या लाईफमध्ये होणार आहे किंवा येणार असेल ते चांगलंच होणार आहे. तर टेन्शन घेऊ नका कुंभरास, ॲक्वेरियस रासने. पहिला मेसेज आहे हिलिंग इज कमिंग. नक्कीच हिलिंग इज कमिंग. लाईफच्या प्रत्येक प्रॉस्पेक्टमध्ये हिलिंग येत आहे. जर आजारपणाशी खूप काळापासून झुंजत असाल तर त्या आजारपणातनं तुम्ही सगळेजण बरे होणार आहात असं युनिवर्सचा आज गायडेड मेसेज आहे. आणि दुसरा आहे चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. नक्की आजचा गायडेड मेसेज आपल्याला आहे हिलिंग इज कमिंग अँड चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मानायचा आहे. मी जसं पहिल्यापासून माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आली आहे, जे आपल्या हातात आहे, जे समोर आहे त्या गोष्टींमध्ये आनंद माना. त्या गोष्टींची कुरकुर वगैरे करू नका की मला ही कारणं भेटत आहे, ते कारणं भेटत आहे, ज्यासाठी मी धडपड करतो आहे, मला त्या गोष्टी भेटत नाही आणि नको असलेल्या गोष्टी समोर आहेत पण मला नको आहेत. तर तसं नसतं. युनिवर्स, एंजल्स, आपले इष्टदेवता आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये चांगलं होणार आहे, ज्याच्यामुळे सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात घडणार आहे, अशा गोष्टीच आपल्याला आपले इष्टदेवता, आपले युनिवर्स, एंजल्स, आपले पूर्वज आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात. तर हिलिंग इज कमिंग. भरपूर काळापासून जर कुठला आजार चालू असेल, भरपूर महिन्यांपासून, भरपूर वर्षांपासून कुठल्या आजाराशी झुंजत असाल तर युनिवर्स तुम्हाला इथे उत्तम आरोग्य देतं. तुमची फास्ट रिकव्हरी होत आहे. तर त्यासाठी तुम्हाला हिलिंग भेटत आहे. तुमची स्पिरिच्युअल हिलिंग पण इथे होत आहे. आध्यात्मिकरित्या तुमची उन्नती होते, प्रगती होते. तुम्ही अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग जर स्वीकारत असाल, त्या मार्गावर चालत असाल तर तिकडे तुमचं सोल कॉलिंग असेल तर त्या गोष्टींसाठी पण तुमची इथे हिलिंग होत आहे. आणि खरंच धनुरास, जर आजचा मेसेज तुमच्यासाठी हा बघा तुमच्या लाईफशी किती रेझोनेट होत आहे. जर खरंच तुमची कुठली लाईफमध्ये वाईट फेज चालू असेल किंवा तुम्ही त्या थ्रू जात असाल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. हिलिंग होणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप भरपूर. आणि नक्कीच तुमचं आयुष्य 360 डिग्रीने चेंज होताना मला इथे दिसत आहे. असं नाही आहे की फक्त हा कुंभराशीसाठी मेसेज आहे, आपल्या कलेक्टिव्हसाठी, हा सगळ्यांसाठी हा मेसेजेस आहे. फक्त कुंभरास प्रॉमिनंटली आली म्हणून मी सांगत आहे. तर तुम्ही बघा तुमच्या लाईफशी किती रेझोनेट करतो आजचा हा मेसेज. आणि प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की कमेंट्समध्ये सांगा की मॉर्निंग एनर्जीज, करंट एनर्जीज तुमच्या लाईफमध्ये कितीपर्यंत रेझोनेट होतात, कशा रेझोनेट होतात, म्हणजे मलाही समजेल की आपण लाईफच्या बरोबर पाथवर जात आहोत, बरोबर गाईड करत आहोत. तर आजचा मेसेज तुमच्या सगळ्यांसाठी शुभमय, मंगलमय आणि आशीर्वादित राहणार आहे. फक्त ज्या छोट्या गोष्टी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सुखी, समाधानी राहायला शिका. कुरकुर अजिबात करू नका. कारण आपल्या एंजल्सला, आपल्या इष्टदेवतांना, युनिवर्सला माहिती असतं की आपल्या लेकराबाळांसाठी काय चांगलं असतं आणि जे चांगलं असतं आपल्याला आपले युनिवर्स तेच देतं. जसं आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी काय चांगलं आहे, योग्य त्यांच्या फ्युचरसाठी जसं आपल्या आईवडिलांना माहीत असतं, तसंच आपल्या इष्टदेवतांना, आपल्या युनिवर्स एंजल्सला, जी कॉस्मॉसमध्ये एनर्जी आहे त्यांना माहिती असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि तेच ते आपल्या जीवनामध्ये देतात. फक्त आपण कुरकुर करायची नाही आहे.
आणि जसं मी पहिल्यापासून सांगत आलेली आहे, यथाशक्तीप्रमाणे अनाथ गोरगरिबांना दैनंदिन दिवसामध्ये मदत करायला नक्की विसरू नका. ह्याच्याने भरपूर आपल्या लाईफमध्ये फरक पडतो. कर्मा इज फॉर रिअल. कारण माझा हा मेसेज, माझा हा व्हिडिओ कुठल्याही जाती धर्माला प्रमोट करत नाही वगैरे, प्रत्येकांसाठी आहे. कारण युनिवर्स, एंजल्स, आपले इष्टदेवता आपल्या सगळ्यांसाठी 24 तास असतात. असं नाही आहे की मी ह्या देवाला म्हणतो किंवा त्या देवाला म्हणतो, तर असं नाही आहे. कारण कर्मा कोणालाच चुकलेला नाही आहे. भले एक वेळेस आपल्या प्रत्येक आपण जे काही चुकीचं वागतो करतो त्याच्यामध्ये पापक्षमा असते वगैरे, या सगळ्या गोष्टी एक वेळेस देव आपल्याला माफ करेल, पण कर्म कधीच आपल्याला हे करत नाही, चुकीची माफी देत नाही. तर कर्म आपले चांगले नेहमी ठेवा. सत्कर्म होईल तेवढेच आपल्या हातातनं करा. कारण बघा, ज्या कधी हिस्ट्री रिपीट करते आपल्या लाईफमध्ये, तर आपण होईल तितकं सत्कर्म आपल्या लाईफमध्ये करण्याचा प्रयत्न करा. आपले कर्म क्लिअर करा. आपला ओरा पॉझिटिव्ह ठेवा आणि निगेटिव्हिटी जी असेल ती आपल्या लाईफमधली निघून जात आहे आणि तुमची हिलिंग होत आहे. मग तुमची शारीरिक हिलिंग असो, मानसिक हिलिंग असो. तर आजचा मेसेज तुम्हा सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि आशीर्वादाचा जाणार आहे. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सपोर्ट करा. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय आणि मंगलमय जाऊ. धन्यवाद.